नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळे चांदेकर मंदिरात गेलेले असतात. देवीचं दर्शन घेऊन घरी येतात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की खरंच खूप छान दर्शन झालेलं आहे. सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर आबासुद्धा खुश झालेले असतात. आबाही म्हणत असतात. मग अद्वैत आणि कला कुठे गेले? तिथेच रजनी, सरोज, रोहिणी सगळेजण बसलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की नक्की काय झालेलं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सरोजसुद्धा म्हणत असते की खरंच खूप छान दर्शन झालंय आणि अगदी मनाप्रमाणे झालेलं आहे, असं बोलणं चालू आहे. त्याचबरोबर आबा सगळ्यांशी बोलत असतात. कला आणि अद्वैतला बोलवा, गोंधळाची तयारी झाली आहे का, कारण आधी लक्ष्मीपूजन आहे, त्यानंतर गोंधळ, हे सगळं घडणार आहे असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे आबांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं. सगळी तयारी जोरदार सुरू झालेली असते आणि आबासुद्धा तेवढेच खुश असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सोहम तिथून चाललेला असतो. सोहम अचानक काही गडबडीत निघालाय आणि तो शांत का झालाय? कारण बरेच दिवस सोहम शांत नव्हता राहत. आता तो पुन्हा शांत का राहतोय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणूनच रजनी त्याला विचारते. रजनी जेव्हा त्याला विचारते तेव्हा सोहम म्हणतो नाही, काही नाही झालं, असं म्हणत तो रूममध्ये निघून जातो. त्याचवेळी आबा म्हणतात, अद्वैत, कला, बोलवा बरं त्यांना, कुठे आहेत ते दोघंजण, असं आबा सांगू लागतात आणि कला आणि अद्वैतला बोलवणं पाठवलं जातं. तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही आलेले असतात. तेव्हा आबा विचारतात, काय झालं रे, झाली का सगळी गोंधळाची तयारी? रजनी विचारते, घेतली का तुझ्या मनाप्रमाणे साडी? तेव्हा मात्र कला सांगते की हो, घेतले. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रोहिणी तिथं बसलेली असते आणि आबांच्या समोर अद्वैतने एक पेपर दिलेला असतो. इकडे संगीता रडत असते. नैना आता खोटं खोटं नाटक करत संगीताकडे येते आणि संगीताला तिने पाणी देते आणि म्हणते, आई हे घे, पाणी घे. तेव्हा संगीता म्हणते की काय? नैना म्हणते की अगं आई, अगं मी पण पॅनिक झाले ना. विचार कर ना, मार्केटमध्ये सोहमला आणि काजलला असं बघितल्यानंतर धक्का तर बसणारच होता ना, त्याच्यामुळं मी पॅनिक झाली, बाकी काही नाही आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत दोघंही तिथं असतात. संगीता खूप टेन्शनमध्ये असते. संगीताला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, गोष्टी का अशा घडत आहेत, कुठल्याच गोष्टींचं अर्थ लागत नसतो. आणि तेवढ्यातच कलाचे बाबा तिथे येतात. कलाचे बाबा तिथं आलेले असतात आणि ते विचारू लागतात, संगे जरा शांत हो. तेव्हा संगीता म्हणते की अहो, कसं शांत व्हायचं सांगा बरं तुम्ही, काय करणार आहे आपण? तिथे नैना असते आणि म्हणते की मला सांगा बरं, मगाशी तुम्ही काय बोलत होता सगळेजण, म्हणजे तुमच्या डोक्यात काय चाललेलं होतं, असं नैना विचारत असते. त्याचवेळी नैनाला कलाचे बाबा म्हणत असतात की नाही, काय नाही. नैना म्हणते, म्हणजे आता तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवणार आहात का? तुम्ही काजलच्या लग्नाबद्दल बोलत होता, मला कळलंय. काय होता विषय तो, सांगा बरं मला, असं नैना विचारत असते. आणि त्याचबरोबर इकडे नैना जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा संगीता म्हणते काही नाही. नैना मात्र त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा विचारू लागते. संगीता म्हणते हो, ठरलंय काजलचं लग्न. तेव्हा नैना म्हणते, इथे जर कला असते ना तर तुम्ही लगेच सांगितलं असतं, फक्त मी विचारते ना म्हणून मला सांगायचं नाही आहे, असं म्हणत नैना कांगावा करू लागते. संगीता चिडलेलीच असते. संगीता म्हणत असते, बस झालं तुझं. आणि मग नैना तिला विचारत असते की मला कळत नाही आहे की का असं बोलताय. आणि मग संगीता म्हणत असते की हो. मग कलाचे बाबा सांगू लागतात, ठरलंय तिचं लग्न, पुण्याच्या जवळ फुरसुंगी गाव आहे, तिथं दिलंय, शेती आहे, उद्योग आहे चांगला, मुलगा चांगला आहे, पण मला हे लग्न पसंत नाही, असं कलाच्या बाबांनी सांगितल्यानंतर नैना म्हणते काय? तेव्हा कलाचे बाबा म्हणत असतात की हो, मला हे लग्न पसंत नाही, कारण काजल आणि त्या मुलामध्ये वयाचं अंतर जास्त आहे. हे ऐकल्यानंतर नैना तिथं असते, पण संगीताला राग येतो आणि ती म्हणते की हो, कारण मला हे लग्न पसंत आहे आणि मी त्या पाहुण्यांना होकार कळवलेला आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही या लग्नाबद्दल, आणि मी त्यांना होकार कळवून टाकलाय आणि काजलचं आणि ते लग्न लवकरात लवकर मी उरकून टाकणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. पण या नैनाला मात्र खूप आनंद होतो. तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात ना, तिला तेच हवं होतं आणि अगदी तसंच घडत असतं, म्हणून नैना खुश असते. नैना म्हणते, म्हणजे काजलचं लग्न ह्यांनी परस्पर जमवलं आहे,
आणि आईला तर घाई आहे, ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. कारण त्या अद्वैतला वेडा बनवल्यानंतर जेव्हा गरज लागणार आहे आणि हा सोहममध्ये येतोय राहुलच्या, त्यावेळेस या सोहमचा काटा काढला पाहिजे ना आधीच. तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण बोलत असतात. अद्वैत आणि कला आबांकडे येतात. अद्वैत तो जो पेपर आहे तो आबांना दाखवतो आणि आबांना म्हणू लागतो, आबा हा पेपर, हा जो पेपर आहे तो आपल्या अंगणात सापडलेला आहे. तेव्हा आबा म्हणतात, काय आपल्या अंगणात? तेव्हा अद्वैत सांगतो की हो, माहीत नाही आहे कोणाचा आहे, कोणी टाकलं, याबद्दल मला काहीच नाही माहिती, पण मला ना हा प्रॉपर्टी ट्रान्सफरचा पेपर आहे कळलंय. तेव्हा आबा म्हणतात की काळजी करू नकोस, पण हा पेपर नक्की कोणाचा असेल असं आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा रोहिणी म्हणते, हा जो पेपर आहे ना हा माझ्या मैत्रिणीचा आहे, माझा आहे. सगळे म्हणतात काय? रोहिणी म्हणते की हो, हा पेपर आहे ना तो माझा आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आबा म्हणतात काय? तेव्हा ती सांगते की हो, हा पेपर माझा आहे, माझ्या मैत्रिणीचा आहे, तिने माझ्याकडे ठेवायला दिलेला होता, असं ती सांगू लागते. तेव्हा आबा म्हणतात की ह्या रोहिणीचं ना काय असतंय मला कळतच नाही आहे. रोहिणी तो पेपर घेते आणि रूममध्ये जाते आणि म्हणते व्यवस्थित फाईलला लावून ठेवते, असं म्हणत तो पेपर घेऊन ती तिथून गेलेली असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आबा सगळ्यांशी बोलत असतात. कला अद्वैतला म्हणत असतात, केली ना सगळी तयारी, जोरदार झाली आहे ना? तेव्हा कला अद्वैत सांगत असतात की हो, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे असं सांगत आहेत. त्याच वेळी सरोजी तिथं असते आणि मग कलाला विचारलं जातं की कसली घेतली ग साडी? रजनी विचारते, कलर कोणता घेतलाय? कला सांगणारच असते. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, नाही नाही नको सांगूस, सरप्राईज येते, असं बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते, चांदेकर. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, नेसणार आहे ना त्या गोंधळाला, मग तेव्हा कळेल ना, नको ना सांगूस, असं अद्वैत म्हणत असतो. लगेचच आता रजनी म्हणू लागते, बघितलं का वहिनी, अद्वैत आता बायकोची बाजू कशी घ्यायला लागलाय ते. तेव्हा सरोजसुद्धा म्हणते की हो, आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहून हसत असतात. इकडे रजनी आणि सरोज दोघेही मिळून कला आणि अद्वैतची चांगलीच टिंगल उडवत असतात. सरोजसुद्धा हसत असते. सरोज सध्या खुश असते. घरातलं जे सगळं काही चालू आहे आणि कला आणि अद्वैत यांचा संसार व्यवस्थित चालू आहे ना, त्यामुळं तिलासुद्धा बरं वाटलेलं असतं. इकडे नैना आता आलेली असते. तिला कधी एकदा हे सगळं आपण सांगतोय आणि बॉम्ब फोडतोय असं झालेलं असतं. ती रोहिणीला फोन करते आणि रोहिणीला म्हणत असते की मॉमींना लवकर बाहेर या, म्हणाले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज द्यायची. रोहिणी म्हणते हो थांब जरा आलेच, आणि ती निघालेलीच असते. तेवढ्यातच रजनी म्हणते की अहो वंस कुठं चाललाय तुम्ही, चला बरं लक्ष्मीपूजेची तयारी करायची, असं म्हणत ती लक्ष्मीपूजेची तयारी करण्यासाठी घेऊन जाते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. आता रोहिणीला काही बाहेर जाता येत नाही आणि रोहिणी पुन्हा लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यासाठी जाते. म्हणजे या दोघींना जे बोलायचं असतं ते राहिलेलंच असतं. इकडं काजल मात्र शांतच असते. ती अजिबात काही बोलत नसते, शांत शांत राहत असते. तेवढ्यातच कलाचे बाबा तिथे येतात. ते काजलकडे पाहत असतात. तिचं काम चालू असतं. ते म्हणत असतात की काजल, मला अजिबात पटलेलं नाही आहे, मलाही माहिती आहे, पण मी सध्या काहीच करू शकत नाही तुझ्या शिवासाठी, असं कलाच्या बाबांचं म्हणणं असतं. काजल मात्र इकडे तांदूळ निवडत बसलेली असते. तिलाही वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की काय होणार आहे, गोष्टी कशा होणार आहेत. त्यांच्या डोळ्यातही तिच्यासाठी पाणी आलेलं असतं. ते म्हणत असतात की काजू, मी काहीच करू शकत नाही ग तुझ्यासाठी, असं ते बोलत आहेत. तेवढ्यातच त्यांचा फोन वाजतो. आबांनी आता त्यांना निमंत्रण द्यायला फोन केलेला असतो. फोन वाजतो. ते फोन घेतात आणि मग फोनवरती आबा सांगतात की आज गोंधळ आहे, तर तुम्ही सगळेजण यायचं आहे हां. तेव्हा ते सांगू लागतात की दिवाळीच्या शुभेच्छा. खरंच ते काय झाले, संगीचे मामा आहेत ना ते आजारी आहेत, त्यामुळे ती तिकडे गेली आहे ना, म्हणून आम्हाला पण फोन करायला उशीर झाला शुभेच्छा द्यायला. तेव्हा आबा म्हणतात की अहो तसं काही नाही आहे, तुम्ही या, आल्यानंतर दिवे की शुभेच्छा, एवढं काय. तेव्हा ते म्हणतात की हो हो,
येतो मी, असं कलाच्या बाबांनी आता सांगितलेलं असतं. तर काजलला ते सांगू लागतात, हे बघ काजल, तुझ्या आईला काय आवडणार नाही आहे. चांदेकरांकडे गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर मी एकटा जाऊन येईल तिकडं, असं काजलला सांगतात. काजल म्हणते की हो चालेल. काजल मात्र विचारात असते की काय करायचं आहे. हे लग्न करून काय होणार आहे, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. इकडे कला आणि अद्वैत पूजा करत असतात. चांदेकरांच्या घरचं लक्ष्मीपूजन असतं. दोघंही मनापासून पूजा करत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कलासुद्धा तेवढीच खुश असते. चांदेकरांच्या घरचं हे एकमेव जोडपं असतं आता. आणि दोघंही जोडीने पूजा करत असतात. सगळे चांदेकर तिथं असतात. अजूनही नैनाला कोणी घरात घेतलेलं नसतं. नैना बाहेरच असते. आणि मग मात्र कला आणि अद्वैत पूजा करत आहेत. नैनाचा विषय सोडूनच दिलेला असतो सगळ्यांनी. काही फरकच पडत नसतो. तिला काय वागायचं आहे, कसं वागायचं आहे, तसं वागू दे, असं सगळ्यांच्या डोक्यात असतं. म्हणजे एवढी पूजा झाली, लक्ष्मीपूजन झालं, गोंधळाचं चालू आहे, तरीही नैनाला काही कोणी बोलवत नसतं. त्याचवेळी इकडे कला आणि अद्वैत मनोभावे पूजा करत आहेत. चांदेकरांच्या घरचा हा दिवाळ सण आहे. एवढं सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि त्याचबरोबर आता गोंधळाचा कार्यक्रमही सुरू होतो. सगळेजण जमलेले असतात. कलाचे बाबासुद्धा तिथं आलेले असतात. सोहम तिथं असतो. सोहम मात्र वाट बघतो. त्याला असं वाटतं की काजल आली असेल, पण काजल काही त्याला दिसत नाही. तेव्हा मात्र तो पाहतच राहतो, नक्की काजल कुठे असेल, हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. पण काजल काही त्याला दिसत नाही. म्हणजे काजल आलेली नाही हे फिक्स असतं. आणि त्याचवेळी आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू होतो. आणि इकडे रोहिणीला नैना बाहेरून मेसेज करत असते की लवकर बाहेर या, मला काहीतरी सांगायचं आहे. कारण नैनाला असं वाटत असतं की कधी एकदा मी हे सगळं सांगेल आणि एवढी छान बातमी आहे, सांगितलीच पाहिजे, असं तिला झालेलं असतं. म्हणून तर तिने फोनवर फोन करून बोलवत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण गोंधळाच्या कार्यक्रमात असतात. आणि आता मात्र रोहिणीला बाहेर जाण्यापासून कोणी अडवत नाही. पण नेमकं त्याच वेळी कलाला सांगितलं जातं की ही धूपारती सगळ्या घरात फिरवायची आणि त्याचबरोबर ह्या ज्या अक्षता आहेत कोपऱ्या कोपऱ्यात टाकायच्या आहेत. मग कला धूपारती आणि त्या अक्षता घेऊन सगळ्या घरात फिरवत असते. सगळीकडे चाललेलं असतं तिचं. नैनाला रोहिणी म्हणते, अगं काय चाललंय तुझं, कळतंय का तुला? तेव्हा ती म्हणते की चला लवकर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी घडत असतं ते म्हणजे वेगळंच. नैनाने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं, मुद्दामूनच बोलवलेलं असतं. ती म्हणते की तुम्हाला अशी बातमी सांगायची आहे ना, तुम्हाला खूप भारी वाटेल, असं म्हणत तिने बातमी सांगू लागते. कला मात्र सगळीकडे अक्षता टाकायच्या आहेत ते काम करत असते. आणि त्याच वेळी इकडे कला आता ते अक्षदा आणि धुपारती फिरवत बाहेरच्या बाजूला जाते. जेव्हा कला हे सगळं करत असते तेव्हा मात्र तिचं लक्ष जातं ह्या दोघीजणी काहीतरी बोलत आहेत. नक्कीच या दोघींचं काहीतरी चाललेलं आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि कला मात्र तिकडे जाते. त्याचवेळी कला पाहते तर या दोघींचं बोलणं सुरू आहे. आणि मग मात्र कला तिथे थांबते. नैना म्हणत असते की आज काय झालं माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा तिला रोहिणी म्हणते, सांग ना पटकन, काय झालं आहे नक्की? मी आज ना मार्केटमध्ये सोहमला आणि काजलला बघितलं. मग मी त्या दोघांना घेतलं आणि घरी गेले. घरी जाऊन खूप मोठा राडा केला. पण तिथे गेल्यानंतर मला अशी एक न्यूज कळली की ती खरं तर ब्रेकिंग न्यूज आहे. काजलचं लग्न जमलेलं आहे, तिला फुरसुंगीला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मम्माला ते लग्न उरकून टाकायचं आहे. कलाच्या कानावर हा शब्द पडतो. कला म्हणते, काय? तिथे माझ्या बहिणीचं लग्न जमतंय, तिच्या मनाविरुद्ध हे लग्न केलं जातंय आणि मला काहीच माहीत नाही आहे. आणि इथं मी स्वतःचा संसार वाचवण्यासाठी गोंधळ करते, असं कलाचं बोलणं चालू असतं. ती म्हणते की मला बाबांशी बोललं पाहिजे, मला आईशी बोललं पाहिजे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं.
आणि तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, मी आधी बोलून घेते आणि नंतर गोंधळाचं बघते, असा विचार कलाने केलेला असतो. परंतु अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणतो की चल आधी गोंधळाला बस. असं म्हणत अद्वैत तिला गोंधळाला बसायला घेऊन जातो. मग कलाचं बाबांशी बोलणंही राहतं आणि संगीताला जे तिला सांगायचं आहे तेही राहिलेलं असतं. इकडे रजनी, रोहिणी आणि त्याचबरोबर नैना दोघीही जाम खुश झालेले असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं. फायनली त्यांच्या मनाप्रमाणे काहीतरी घडलेलं असतं. या गोष्टीचा आनंद त्यांना खूप झालेला असतो. आणि मग इकडे पाहायला मिळतं की काजल घरी एकटीच असते. दरवाजा वाजतो. काजल म्हणते आल्या. काजल दरवाजा उघडायला जाते तर दारात तिचा होणारा नवरा आलेला असतो. काजलला मात्र धक्का बसलेला असतो. ती म्हणते तुम्ही इथे, घरी कोणी नाही आहे. तेव्हा तो म्हणतो अगं मी तुझा होणारा नवरा आहे ना, म्हणून तुला भेटायला आलो आहे. तू आहेस ना घरी, मग काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला दोघांना एकत्र वेळ घालवता येईल, असं तो काजलला सांगत असतो. काजल मात्र हादरलेली असते. काजल म्हणते नाही, तू घरी कोणी नाही आहे, तुम्ही जा, असं म्हणत काजलने त्याला ढकललेलं असतं आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतो. तेव्हा मात्र तो काजलकडे खिडकीतून पाहत असतो. काजल मात्र खूप घाबरलेली असते आणि काजल फोन करू लागते. आईला फोन करते. आईचा फोन तर घरातच असतो. बाबांना फोन करते. बाबा फोन उचलत नाहीत. मग ती शेवटी कलाला फोन करायला घेते. पण कलाही फोन उचलत नाही आहे. कला गोंधळाच्या कार्यक्रमात असते. आता काजलला खूप भीती वाटायला लागलेली असते की आता काय करू, ह्या माणसाचे इंटेन्शन चांगलं वाटत नाही आहे, असं काजलच्या डोक्यात सुरू असतं. मी कसं वाचवू स्वतःला या माणसापासून, असं काजलला वाटू लागतं. आणि काजल त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्याचवेळी इकडे गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे. कलाच्या डोक्यात मात्र विचार सुरू आहेत, एकतर काजलच्या लग्नाच्या बाबतीत आणि त्याचबरोबर आता देवीआई काय संकेत देणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे ना, हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू आहे. कला त्या गोष्टींचा विचार करत असते. आणि तेव्हा मात्र इकडे गोंधळ छान पद्धतीने सुरू आहे. परंतु काजल मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फोनवर फोन सगळ्यांना करत आहे. कलाच्या डोक्यातले विचार काही केल्या थांबत नाहीत. कला म्हणत असते काय करू मी, मला कळत नाही आहे, देवीआई मला कोणता संकेत देते का, आत्ता गोंधळीचे गाणं म्हणतायत त्याच्यातून काही अर्थ निघतोय का, हे कलाच्या डोक्यात चालू झालेलं असतं. कला आणि अद्वैत दोघंही जोडीने पूजा करत आहेत आणि त्या सगळ्या गाण्यांचा कला मात्र अर्थ लावत असते. तिला कळत नसतं की या प्रत्येक अर्थाचं काय आहे नक्की, कशामुळे हे सगळं घडतंय. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला विचार करू लागते. कला म्हणत असते की नाही, याच्या मागे काहीतरी वेगळा अर्थ दडलाय, असं कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला मात्र म्हणत असते की नाही, मला कळलं पाहिजे, देवीआई मला संकेत द्यायचा प्रयत्न करतेस का. आणि तिथे पूजा मांडलेली असते, त्यातून एक जे फूल आहे ते कलाच्या दिशेने येतं, पडतं. त्यामुळं कलाला आता संकेत मिळालेला असतो. कला खुश होते. कलाच्या लक्षात येतं की आता पुढे काय करायचं आहे. त्याचबरोबर इकडे कला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करत होती आणि तिला देवीआईने संकेत दिलेला आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला नैना म्हणत असते की जोपर्यंत राहुलला तुम्ही घरात घेणार नाही तोपर्यंत मी येणार नाही, असं नैना म्हणत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बाद झालं, राहुलने आत्तापर्यंत जे काय केलेलं आहे ते तुला सगळं माहिती आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही राहुलला कोणीही या घरात घेणार नाही. सगळ्यांचा निर्णय फायनल झालेला असतो. परंतु नैना मात्र म्हणत असते की मला आणि राहुलला घरात घेतलंच पाहिजे. तरीही कला ऐकायला तयार नसते. कला म्हणत असते की नाही, हे होऊच शकत नाही. सगळ्यांच्या समोर नैना आता तळतळाट द्यायला सुरुवात करते. ती म्हणत असते की या घराला लागलेला शाप आहे आणि तुम्ही कितीही पूजा करा आणि काही करा, या घरातले संसार मात्र एकत्र येणार नाहीत, कारण या घराला मी तळतळाट देते. आता आधी लागलेला शाप होता आणि मीही तळतळाट देणार आहे, हे ती बोलत असते. तेव्हा मात्र आबा घाबरतात. आबा म्हणतात की येऊ दे त्यांना घरात, कारण जे काय घडतंय ते नको आहे, तिचा तळतळाट अजून नको आहे, कारण आहे ह्या शापातून आपण सगळेजण मुक्त व्हायचा प्रयत्न करतोय आणि हिचा तळतळाट घेऊन अजून काय करायचं.
आबांनी आता या नयनाला घाबरून हा निर्णय घेतलेला असतो आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण आबांनी निर्णय जरी घेतला असला तरीही पटलेलं नसतं. नयनाने हे स्वतः मौन केलेलं असतं. इकडे कला मात्र अद्वैतशी बोलत असते. कला म्हणत असते की चांदेकर, आपण गोंधळ घातलेला आहे. आपण सगळेजण छोटे आहोत. आपले संसार आता एकत्र येणार आहेत. पण त्याआधी आपल्या घरातले जे मोठे आहेत त्यांना एकत्र आणणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजेच आता रोहिणी मॅडमचा संसार वाचवायचा असेल तर बाबांना परत आणावं लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं? नाही, हे शक्य नाही आहे. तेव्हा कला म्हणते की हे करावं लागणार आहे. आता कला सरोजचा संसार कसा जुळवणार हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.